लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेरमध्ये राडा झालाय। पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाची गाडी फोडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे। पारनेर बसस्थानक परिसरामध्ये खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये राहुल झावरे जखमी झाले आहेत। अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत। त्यानंतर 2 दिवसांमध्ये पारनेरमध्ये लंकेंच्या समर्थकावर जीवघेणा हल्ला झालाय। मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती आहे। यावेळी विद्यमान खासदार सुजय विखे आणि नवे खासदार निलेश लंके समर्थक आमने सामने आल्याची माहिती आहे। खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर यावेळी प्राणघातक हल्ला झालाय। 8 ते 9 जणांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये राहुल झावरे यांची गाडी फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीमध्ये झावरे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर पारनेरमध्ये तणावाचं वातावरण असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, अहमदनगर।